नमस्कार मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरमध्ये आपण एमएच लॉ सीईटी साठी लॉजिकल रिझनिंग वरती अतिशय महत्त्वाचे एमसीक्यू सॉल्व केलेले आहे। त्यामध्ये प्रीवाइज इयर एमसीक्यूज देखील आपण सॉल्व केलेत। तुम्ही जर मागील व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा। तुम्ही जर मागील व्हिडिओज व्यवस्थितपणे बघितले तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचा एक अंदाज येईल, एक आयडिया येईल की तुम्हाला लॉजिकल सेक्शन वरती कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यासही होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रीवाइज इयर इंग्लिश ग्रामर मध्ये विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थितपणे उत्तरे बघणार आहोत। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश सेक्शन मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत की त्यामध्ये आम्हाला कोणकोणत्या सेक्शन वरती प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे प्रश्न विचारतात। तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आले। विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे। जे विद्यार्थी एमएच लॉ सीईटी 3 इयरची प्रिपरेशन करत आहात तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक कंप्लीट कोर्स। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस एमसीक्यू सॉल्व कराल किंवा जितके जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व कराल तेवढा तुमचा फायदा होईल किंवा तेवढे मार्क्स तुम्हाला पडायला सोपं जाईल। आणि यासाठीच आम्ही हा अतिशय शॉर्ट नोटीस वरती कोर्स लॉन्च केलाय। यामध्ये आम्ही तुम्हाला 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज देणार आहोत, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देणार आहोत आणि या कंप्लीट कोर्सची फीस आहे फक्त 1000 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करून तुमची प्रिपरेशन 100% करायची आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश सेक्शन वरती पूर्ण 30 प्रश्न 30 मार्कासाठी विचारले जातात। तर यामध्ये विचारलेला पहिला प्रश्न बघा, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना, आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम म्हणजेच की असा शब्द ओळखा ज्याचा अर्थ समान आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे डीकेज आणि विद्यार्थी मित्रांनो, डीकेज या शब्दाचा अर्थ होतो मरणे। तर तशाच पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे की दिलेल्या या 4 पर्यायापैकी असा कोणता शब्द आहे ज्याचाही अर्थ मरणे असा होतो। तर या ठिकाणी बघा, पहिला पर्याय आहे डेथ, दुसरा आहे डिजीज, तिसरा आहे मेलडी आणि चौथा आहे इंजुरी। तर या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, डेथ, कारण की डेथ या शब्दाचा अर्थ देखील मरणे असा होतो। त्यानंतर आहे ब्लंडर, ब्लंडर म्हणजेच काय, चूक करणे। तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, मिस्टेक, रियल, करेक्ट आणि स्ट्रॉंग। तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, मिस्टेक। त्यानंतर आहे कंटेम्प्ट आणि विद्यार्थी मित्रांनो, कंटेम्प्ट या शब्दाचा अर्थ अपमान, अनादर असा होतो आणि यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, डिसरिस्पेक्ट, ऑनर, कंटेस्ट, सॅटिस्फाईड। आणि दिलेल्या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, डिसरिस्पेक्ट। याचाही अर्थ अनादर असा होतो। त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे रायोट आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, ऑर्डर, डिसऑर्डर, लॉ आणि पीस। तर विद्यार्थी मित्रांनो, रायोट या शब्दाचा अर्थ दंगा, अव्यवस्था असा होतो आणि दिलेल्या 4 पर्यायापैकी डिसऑर्डर या शब्दाचा अर्थ देखील अव्यवस्था असा होतो। त्यानंतर दुसरा प्रश्न काय दिलाय, आता यामध्ये तुम्हाला दुसरी इन्स्ट्रक्शन्स दिली म्हणजे दुसरी सूचना दिली की चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येक शब्दाच्या अर्थाच्या विरुद्धार्थीचा शब्द निवडा। म्हणजे यामध्ये दिलेला जो शब्द आहे तर त्याचा विरुद्धार्थीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे। तर दिलेला पहिला शब्द बघा काय आहे, लेगिटिमेट आणि या शब्दाचा अर्थ काय होतो, कायदेशीर। तर कायदेशीरला आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे दिलेल्या 4 पर्यायापैकी। तर पर्याय आहेत डिलिशियस, डिसिसिव्ह, इम्प्रॉपर आणि इथर्जिक। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, इम्प्रॉपर, कारण की लेगिटिमेट म्हणजे जर कायदेशीर असेल तर इम्प्रॉपर म्हणजे काय, बेकायदेशीर किंवा त्याला आपण अयोग्य असे देखील म्हणू शकतो। त्यानंतर 6वा शब्द आहे फॉरबिड आणि फॉरबिड या शब्दाचा अर्थ होतो मना करणे। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, परमिट, ॲडमिट, एंट्री आणि निग्लेक्ट। तर या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, परमिट। परमिट म्हणजे परवानगी देणे। त्यानंतर 7वा प्रश्न आहे लिबर्टी आणि लिबर्टी याचा अर्थ होतो स्वातंत्र्य। तशाच पद्धतीने 4 पर्याय बघा, डेलिव्हरन्स, स्लेवरी, बॉन्डेज आणि शेकल्स। तर या 4 पर्यायापैकी जर लिबर्टी या शब्दाचा स्वातंत्र्य आहे तर स्लेवरी या शब्दाचा अर्थ गुलामगिरी आहे आणि हाच याचा विरुद्धार्थी शब्द येईल। त्यानंतर 8वा प्रश्न बघा, गिल्टी, गिल्टी म्हणजे काय, अपराधी।
तर तशाच पद्धतीने गिल्टीच्या विरुद्ध काय येईल? इनोसेंट. इनोसेंट म्हणजे निर्दोष. तर अशा पद्धतीने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स वरती तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. तर इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येक शब्दाला एक शब्द पर्यायामधून निवडा. तर या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य दिलेलं आहे, अ ड्रग विच काउजेस ओमिटिंग. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायापैकी आपल्याला असं औषध शोधायचं आहे ज्यामुळे उलट्या होतात. आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, क्लोरोफॉर्म, अँटीडोट, डिओड्रंट आणि एमेटिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, एमेटिक्स हे एक असं औषध आहे ज्यामुळे ओंकारी येते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, कोर्ट दॅट हिअर्स केसेस इन्व्हॉल्विंग मायनर चिल्ड्रन. म्हणजेच की अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायालय कोणते? आणि यासाठी 4 पर्याय दिलेत, जुवेनाईल, सुप्रीम, सेशन आणि हाय. तर विद्यार्थी मित्रांनो, जुवेनाईल हे जे कोर्ट आहे तर ते अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायालय आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए. त्यानंतर 11वा प्रश्न बघा, अ पर्सन हु लव्स हिज कंट्री. म्हणजेच की असा व्यक्ती जो आपल्या देशावरती फार प्रेम करतो तर त्याला तुम्ही काय म्हणाल? आणि पर्याय दिलेत, मिलिटंट, पॅट्रियोट, एक्स्ट्रीमिस्ट आणि नॅशनलिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जो देशावर प्रेम करतो तो कोण झाला? देशभक्त. आणि या ठिकाणी देशभक्त याला काय म्हणतात? पॅट्रियोट. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय नंबर बी. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा, द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. म्हणजेच की पगारी अधिकाऱ्यांची शासन प्रणाली, त्याला तुम्ही काय म्हणाल? आणि पर्याय दिलेत, ॲरिस्टोक्रेसी, ब्युरोक्रेसी, टेक्नोक्रेसी आणि पॉलिसी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, ब्युरोक्रेसी, ज्याला नोकरशाही असे म्हणतात. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ आयडियम अँड फ्रेसेस इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येकामध्ये म्हणीचा आणि वाक्प्रचाराचा योग्य तो अर्थ निवडा. तर या ठिकाणी बघा, 13वा प्रश्न विचारलेला आहे, अ रेड लेटर डे मीन्स. म्हणजेच की लाल अक्षराचा दिवस म्हणजे नेमकं काय? तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, ब्लडी डे, शायनिंग सन, रेड लेटर्स, ऑस्पिशियस डे. तर विद्यार्थी मित्रांनो, अ रेड लेटर डे मीन्स ऑस्पिशियस डे. म्हणजेच हा एक शुभ दिवस आहे. त्यानंतर 14वा प्रश्न बघा, ब्लू ब्लड मीन्स. म्हणजेच की निळ्या रक्ताचा अर्थ काय होतो? आणि पर्याय दिलेत, हाय ब्लड, गुड मॅन, ऑफ नोबेल बर्थ, ब्लड ब्ल्यू इन कलर. तर दिलेल्या या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑफ नोबेल बर्थ. म्हणजेच की थोर जन्माचे जे असतात तर त्यांना ब्लू ब्लड असे म्हणतात. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, जुवेनाईल डेलिंक्वेंट मीन्स. म्हणजेच की अल्पवयीन अपराधी. तर यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, रेग्युलर डिफॉल्टर, विक्टिमाइज्ड चाइल्ड, ॲडल्ट मिसबिहेवियर, चाइल्ड क्रिमिनल. तर विद्यार्थी मित्रांनो, जुवेनाईल डेलिंक्विंट मीन्स चाइल्ड क्रिमिनल. म्हणजेच की बाल गुन्हेगार. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड मीन्स. म्हणजेच की मतभेदाचे सफरचंद कशाला म्हणतात? आणि पर्याय दिलेत, नॉट रेग्युलर, बॅड फ्रूट, काउज ऑफ क्वेरल, गुड फ्रूट. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हे काउज ऑफ क्वेरल याला म्हणतात. म्हणजेच की हे एक भांडणाचे कारण आहे. त्यानंतर पुढचा आणि 17वा प्रश्न विचारलाय, चूज द करेक्ट स्पेलिंग. म्हणजेच की योग्य ते शब्दलेखन निवडा. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे, मिसचिवस. आणि मित्रांनो, मिसचिवस या शब्दाचा अर्थ होतो खोडकर. तर 4 पर्यायापैकी करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द आहे पर्याय नंबर डी, मिसचिवस. त्यानंतर पुढचा देखील करेक्ट स्पेलिंगवरती आधारित आहे. तर यामध्ये तुम्हाला रिम्युनरेशन हा शब्द दिलेला आहे. आणि मित्रांनो, या शब्दाचा अर्थ मानधन असा होतो. तर दिलेल्या 4 पर्यायापैकी करेक्ट स्पेलिंग वर्ड आहे रिम्युनरेशन, पर्याय नंबर ए. त्यानंतर 19वा प्रश्न बघा. आता हे प्रश्न आर्टिकल्सवरती आधारित आहे. तर प्रश्न आहे, दिस इज डॅश डॅश मोस्ट बेनिफिशियल इयर. पर्याय दिलेत, अ, अँड, द, नो आर्टिकल. तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर सी, दिस इज द मोस्ट बेनिफिशियल इयर. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, डॅश डॅश सातारा इज अ बिग सिटी. आता या ठिकाणी बघा, अ सातारा येईल का? नाही. अँड सातारा सुद्धा येणार नाही. तर द सातारा देखील येणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की नो आर्टिकल.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने दिलेल्या प्रश्नाची तुम्ही व्यवस्थितपणे उत्तरे द्यायची आहे. आता आपण बघूया 21वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, 21वा प्रश्न आहे, ही इज अ मॅन डॅश डॅश प्रिन्सिपल. पर्याय दिलेत ॲट, फ्रॉम, ऑफ, अबाउट आणि या ठिकाणी आपल्याला योग्य तो शब्द निवडायचा आहे. तर दिलेल्या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल, म्हणजे पर्याय नंबर सी या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, कट धिस ॲपल डॅश डॅश 4 पीसेस. पर्याय दिलेत इन, विथ, फॉर, इनटू आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कट धिस ॲपल इनटू 4 पीसेस, म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर डी हा बरोबर आहे. त्यानंतर 23वा प्रश्न बघा, महेश इज इल संडे. पर्याय दिलेत फॉर, फ्रॉम, सिन्स आणि ऑन. तर याचं उत्तर काय येईल, महेश इज इल सिन्स संडे. 24वा प्रश्न आहे, शी डॅश डॅश अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. पर्याय दिलेत इज, वॉज, विल, हॅज बीन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल, पर्याय नंबर डी, म्हणजेच की शी हॅज बीन अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, द न्यूज डॅश डॅश ॲट 7 o'clock एव्हरी डे. पर्याय दिलेत केम, कम, कम्स आणि कमिंग. तर दिलेल्या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की द न्यूज कम्स ॲट 7 o'clock एव्हरी डे. त्यानंतर 26वा प्रश्न, टाइम डॅश डॅश टाईड वेट फॉर नोबडी आणि पर्याय दिलेत अँड, ऑर, बट आणि धोज. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल, अँड, म्हणजेच की पर्याय नंबर ए, टाइम अँड टाईड वेट फॉर नोबडी. तर अशा पद्धतीने हे पूर्ण 26 क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. आता आपण बघूया पॅसेजवरती कशा प्रकारे प्रश्न हे सॉल्व्ह करायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि तुम्हाला सूचना देतात की दिलेला परिच्छेद व्यवस्थितपणे वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्या. तर सर्वात पहिले आपण पॅसेज व्यवस्थितपणे समजून घेऊ आणि मग 1 by 1 प्रश्न सॉल्व्ह करू. Feathers have many uses. The insulated birds from water and cold temperatures. म्हणजेच की पाणी आणि थंड तापमानापासून उष्णतारोधक पक्ष्यांचे पंख अनेक उपयोग करतात. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, इंडिव्हिज्युअल फीदर्स इन विंग्स अँड टेल कंट्रोल फ्लाइट. म्हणजेच की वैयक्तिक पिसे पंख आणि शेपूट उड्डाणमध्ये नियंत्रण करते. त्यानंतर दिलंय, कलर ऑफ पॅटर्न्स सर्व ॲज कॅमोफ्लेज अगेन्स्ट ऑफ प्रिडेटर्स ॲज विथ फिश द टॉप अँड बॉटम कलर्स आर समटाइम्स डिफरंट टू प्रोव्हाइड कॅमोफ्लेज ड्युरिंग फ्लाइट. आता या ठिकाणी हा जो वर्ड आहे कॅमोफ्लेज, तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाचा योग्य अर्थ होतो फसवण्याची युक्ती करणे, म्हणजेच की लपविण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी एक डावपेच. तर या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ असा होतो, रंगांचे नमुने हे भक्षकांच्या विरुद्ध छलावरणाचे काम करतात. जसे माशांच्या बरोबरीने उड्डाण दरम्यान छलावरण प्रदान करण्यासाठी वरचे आणि खालचे रंग कधी कधी भिन्न असतात. त्यानंतर पुढचे सेंटेन्स आहे, द कलर्स ऑफ फीदर्स आर इम्पॉर्टंट इन सिलेक्शन ऑफ मेटिंग पेअर्स. म्हणजेच की वीण जोड्यांच्या निवडीमध्ये पंखांचे रंग महत्त्वाचे असतात. डाउन फीदर्स लॅक द हुक्स दॅट अटॅच्ड फीदर्स वन टू अनॉदर अँड thus आर फ्लपी are loving the down to trap much of air and provide excellent insulation. म्हणजेच की खालच्या पिसामध्ये हुक नसतात, जे पिसे एकमेकांना जोडतात आणि त्यामुळे ते मऊ होतात, म्हणजेच की फ्लपी असतात आणि त्यांना वर्षानुवर्षे अडकवायला आवडते आणि उत्कृष्ट इन्सुलेशन प्रदान करते. म्हणजेच काय, उत्कृष्ट पृथक असे प्रदान करते. तर इन शॉर्ट यामध्ये लक्षात ठेवा की ते त्यांच्या डाऊन फीदर्समध्ये काय करतात, इयर म्हणजेच हवा अशा प्रकारे ट्रॅप करतात, जे की त्यांना वर्षानुवर्षे इन्सुलेशन प्रदान करेल. त्यानंतर पुढचा पॉइंट सांगितलाय, इन सम बर्ड्स स्मॉल पार्टिकल्स ब्रेक ऑफ कंटिन्युअसली फ्रॉम द फीदर्स प्रोड्युसिंग अ पावडर दॅट शिफ्ट्स थ्रू द फीदर्स अँड ॲक्ट्स ॲज अ वॉटरप्रूफिंग एजंट अँड फीदर कंडिशनर. म्हणजेच की काही पक्ष्यांमध्ये लहान कण फुटतात, सतत पिसांमधून पावडर तयार करतात, जे पिसांमधून सरकतात आणि वॉटरप्रूफिंग एजंट आणि पंख कंडिशनर म्हणून कार्य करतात. तर अशा प्रकारे हा पूर्ण परिच्छेद तुम्हाला दिलेला आहे आणि यावरून तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊया. तर मित्रांनो, परिच्छेदावरून प्रश्न विचारलाय, फीदर्स आर मोस्टली फॉर आणि पर्याय दिलेत कीपिंग द बर्ड वॉर्म, स्टीरिंग फ्लाइट, अट्रॅक्टिंग मेट्स
आणि डी पर्याय आहे नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला काय सांगितलं होतं की पक्ष्यांचे पंख हे अनेक उपयोग करतात। म्हणजेच या ठिकाणी पूर्ण परिच्छेदामध्ये कुठेच तुम्हाला असं सांगितलेलं नाही की पंख हे मुख्यतः यासाठी आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? नन ऑफ दी अबो, कारण की पूर्ण परिच्छेदामध्ये फीदर्सच्याच क्वालिटी सांगितलेल्या आहे। त्यानंतर 28वा प्रश्न बघा, डाऊन फीदर्स कशासाठी आहे? आणि पर्याय दिलेत अट्रॅक्ट मेट्स, अट्रॅक्ट टू अदर फीदर्स विथ टायनी हुक्स, सी पर्याय आहे ट्रॅप इयर आणि डी पर्याय आहे प्रोटेक्ट अगेन्स्ट प्रिडेटर्स। तर आपण आताच बघितलं की डाऊन फीदर्स मध्ये ते काय करतात, इयर ट्रॅप करून ठेवतात, जेणेकरून त्यांना वर्षानुवर्षे इन्सुलेशन प्रदान करेल। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी। तर पुढचा आणि 29वा प्रश्न विचारलाय, द वर्ड कॅमोफ्लेग मीन्स, आणि याचा अर्थ मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे। कॅमोफ्लेग करणे म्हणजे काय करणे? फसवणूक करणे, फसवण्याची युक्ती करणे। तर या ठिकाणी बघा पर्याय दिलेत मल्टी कलर्ड, अ स्ट्रॅटेगम फॉर कन्सिलिंग ऑर डिसिविंग, त्यानंतर सी पर्याय आहे व्हॅरिड कलर्स ऑन मिलिटरी गिअर आणि डी पर्याय आहे कीपिंग आउट ऑफ साइट। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की अ स्ट्रॅटेगम फॉर कन्सिलिंग ऑर डिसिविंग। आणि याचा अर्थ काय होतो की लपविण्यासाठी किंवा फसवणूक करण्याची एक डावपेच करणे, त्यालाच काय म्हणतात? कॅमोफ्लेग। त्यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न काय विचारलाय बघा, इन सम बर्ड्स, या ठिकाणी बर्ड्स हे वर्ड आहे, तर इन सम बर्ड्स वॉटरप्रूफिंग इज प्रोव्हाइडेड बाय। तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे की काही पक्ष्यामध्ये वॉटरप्रूफिंग हे कसे प्रोव्हाइड होत असते। आणि पर्याय दिलेत कॅमोफ्लेग, स्मॉल पार्टिकल्स दॅट प्रोड्यूस अ पावडर, तिसरा पर्याय आहे एअर ट्रॅप्ड इन द फीदर्स आणि चौथा पर्याय आहे टायनी बुक्स। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये बघितलं की काही पक्ष्यामध्ये लहान कण फुटतात, सतत पिसामधून पावडर तयार करतात, जे पिसामधून सरकतात आणि वॉटरप्रूफिंग एजंट म्हणून काम करतात। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? इन सम बर्ड्स वॉटरप्रूफिंग इज प्रोव्हाइडेड बाय स्मॉल पार्टिकल्स दॅट प्रोड्यूस अ पावडर। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण परिच्छेदावरून या चारही प्रश्नाची योग्य ती उत्तरे दिलेली आहे। तर आय होप की तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय फायदेशीर ठरला असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीची एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्टडी डायरीज कडून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत। धन्यवाद।